दिल्लीतनं एक अतिशय मोठी बातमी येते। लाल किल्ल्याजवळ स्फोट झाल्याची माहिती मिळते। लाल किल्ला मेट्रो स्टेशन आहे आणि त्याच ठिकाणी हा स्फोट झाल्याची माहिती सध्याची आहे। एका गाडीमध्ये हा स्फोट झालाय आणि या स्फोटानंतर परिसरातल्या 3 गाड्यांना आग लागल्याची माहिती मिळते। सगळ्यात मोठी बातमी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोटाची घटना घडलेली आहे। लाल किल्ला मेट्रो स्टेशन आहे, त्याच्या गेट जवळ एक गाडी उभी होती आणि त्या कारमध्ये हा स्फोट झाल्याचं कळतंय। स्फोटानंतर परिसरातल्या 3 गाड्यांना आग लागलेली आहे। घटनास्थळी पोलीस अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत। गाडीमध्ये स्फोट नेमका कसा झाला, कोणी जखमी झालेला आहे का, ही गाडी इथे आणून पार्क कोणी केलेली होती, ती गाडी नेमकी कुणाची होती याबद्दलची माहिती थोड्याच वेळात समोर येईल। पण दिल्लीतली सगळ्यात मोठी बातमी, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेटजवळ एक गाडी होती, त्या गाडीत स्फोट झालाय। सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, नेमकं घडलंय काय? लाल किल्ला हा गर्दीचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये एका गाडीमध्ये स्फोट झाला असा फोन हा फायर ब्रिगेडला आलेला आहे दिल्लीच्या, आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या या त्यानुसार तिथे प्रत्यक्ष घटनास्थळी आग नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून रवाना झालेल्या आहेत। त्या कारमध्ये स्फोट झाल्यामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या ज्या 2-3 गाड्या होत्या त्यांनाही आग लागली आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे या बाबत एक भीतीचं वातावरण संबंधित परिसरामध्ये निर्माण झालं। परंतु जी माहिती मिळते त्या माहितीनुसार या आग लागण्यामागचं कारण काय होतं ते अजून स्पष्ट झालेलं नाहीये। एका गाडीमध्ये हा स्फोट झाला आणि यामध्ये कोणी अडकलेला आहे का, गाडी जागेवरच उभी होती का, पार्किंग मध्ये होती का, याबाबतही अजून अस्पष्टता आहे। परंतु तो संपूर्ण परिसर हा प्रचंड गर्दीचा असल्यामुळे आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणावर गाड्यांची गर्दी नेहमी असते आणि त्यासोबतच काही दिवसभरात झालेल्या इतर पोलीस यंत्रणांकडून झालेल्या अटक आणि घडामोडींमुळे थोडंसं संशयाचं आणि भीतीचं वातावरण आहे। पण तरी सुद्धा अग्निशमन दलाने आवाहन केलं की याविषयीची अधिकृत माहिती नेमकेपणाने आग कशामुळे लागली, त्याचं कारण काय ही दिली जाईल आणि त्याविषयीचा तपास केला जाईल। सध्या आगीवर नियंत्रण मिळवलं जातं। सोमेश, लाल किल्ल्याचा हा जो सगळा परिसर आहे, तू म्हणालास की तो वर्दळीचा परिसर आहे, सोबतच तो संवेदनशील परिसर सुद्धा आहे। सुरक्षा व्यवस्था नेमकी कशी असते या सगळ्या परिसरात? लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या जवळ संपूर्ण मेट्रोला दिल्लीमध्ये सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेसचे जवान स्वतः त्याचं कायम तिथे संरक्षण देत असतात। त्यासोबतच लाल किल्ला परिसरामध्ये नेहमीच पोलिसांकडून गस्त घातली जाते। लाल किल्ल्याचं स्वतंत्र पोलीस स्टेशन आहे, त्यामुळे या सगळ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणं हे तितकं सहज शक्य नाहीये। कदाचित शक्यता आहे की ही आग कुठल्या तरी कारमधील टेक्निकल फॉल्टमुळे सुद्धा लागलेली असू शकते।